काल पुणे शहर काँग्रेस भवनच्या बाहेर भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाने नंतर हिंसक रूप धारण केल्याचं पाहायला मिळालं. कारण काही दगडफेक देखील त्या ठिकाणी झालेली आहे, ज्यामध्ये काही कार्यकर्ते आणि पत्रकार देखील जखमी झाल्याची माहिती मिळते. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार. सर, काल ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे, नेमकी काय आता माहिती आहे? कारण गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील दोन्ही पक्षांकडून होताना अत्यंत दुर्दैवी घटना होती. ते खऱ्या अर्थाने पुणे शहर पोलीस दलांकडून हे अँटिसिपेटेड नव्हती की अशा प्रकारच्या आंदोलनमध्ये काही दगडफेक होईल. तरी पण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला होता. खरे गोष्टी ते लवकरच ते प्रकरण हाताळण्यात आला आणि इमिजिएटली सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. यामध्ये दोन्ही पार्टीचे पक्षांचे जे काही फिर्याद होते त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. तपास अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर याचे पुढचे काळात होणारे आंदोलन आणि स्थल कुठे कुठे आंदोलन जे नेहमी होत असते त्याचे पूर्ण आढावा पुणे शहर पोलीस दलांकडून घेण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती शहरात होणार नाही याची योग्य काळजी घेण्यात येत आहे. सर, पण नुसतं आंदोलन होणार ही माहिती होती, दगडफेक होणार अशी काही माहिती होती आपल्या? कारण दगडफेक ज्या पद्धतीने एकमेकांना बाटल्या फेक खऱ्या अर्थाने दगडफेक होतील अशी कोणताही अँटिसिपेशन नव्हती, अशा कोणत्याही प्रकारची इंटेलिजन्स नव्हती, अशा कधीही वाटला नव्हता. तरी पण त्यामध्ये काही ठराविक लोकांनी, म्हणजे हे पूर्ण काही पूर्वनियोजित होता अशा काही आतापर्यंतचे तपासात दिसलेले नाही. काही लोकांनी काही दगड मारले, हे खरी गोष्टी आहे आणि ते त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि ते लोक ज्यांनी दगड मारली त्याची आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना योग्य कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल यासाठी पोलीस दल काम करत आहे. सर, या सगळ्या दगडफेकीनंतर काँग्रेसच्या काही लोकांनी, कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं आणि ज्यामध्ये महापौर ज्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या त्यासोबतच भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली गेली होती. तसे काही आपल्याकडनं कारवाई केली गेली का? बरोबर आहे, FIR दाखल करण्यात आलेली आहे. FIR मध्ये काही स्टेटमेंटमध्ये काही लोकांचे नाव आला होता. काही स्टेटमेंटमध्ये काही नाव असताना त्याचे प्रत्यक्ष रोल त्यामध्ये दिसून आला नव्हता. ज्यांचे रोल दिसून आला आणि प्राथमिक जे असेसमेंट झाली त्यांना आरोपीचे कॉलममध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तपास अनुषंगाने याच्याबद्दल पुढचे कारवाई करण्यात येईल. आरोप देखील होतोय पुणे पोलिसांवरती की ज्या पद्धतीने पोलिसांनी हे आंदोलन हाताळणं गरजेचं होतं तसं हाताळलं गेलं नाही, असं काही पक्षातल्या लोकांनी सुरुवातीला सांगितले की हे अशा प्रकारचे आंदोलन जे राजकीय आंदोलन होते ते होत असते, त्यासाठी बंदोबस्त लावण्यात येत असते. त्या अनुषंगाने बंदोबस्त लावण्यात आला होता. ही अँटिसिपेटेड नव्हती, हे कधी याचे पूर्वी झालेली नव्हती, म्हणून तशा प्रकारचे अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता. दुर्दैवी घटना घडलेली आहे. याचे योग्य शासन जे काही दोषी आहेत त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि पुढे पुनरावृत्ती याची होणार नाही याची योग्य काळजी आम्ही घेत आहोत. सर, काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती आलेले आहेत किंवा त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती टाकलेत. दगडफेकीचे ते काही व्हिडिओ आहेत. भाजपकडून देखील काही काठ्या कार्यकर्ते घेऊन जातानाचा व्हिडिओ काँग्रेस भवनमधला आहे. या सगळ्या व्हिडिओंची किंवा तिथल्या सीसीटीव्ही काही तपास होणार त्या अनुषंगाने? नक्कीच तपास होणार. प्रत्येक व्हिडिओची पाहणी आमची टीम्स करत आहे आणि योग्य जे काही आयडेंटिफाईड लोक ज्यांनी दगडफेक केली किंवा त्यांच्याकडे काय आपत्तीजनक वस्तू होती याचे पूर्ण शहानिशा तपासमध्ये करण्यात येत आहे आणि तपासानुषंगाने कारवाई करण्यात येईल. धन्यवाद सर. तर या सगळ्या आंदोलनानंतर, दगडफेकीनंतर या सगळ्या व्हिडिओचं किंवा संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल असं पुणे पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई देखील केली जाईल असं देखील पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. कॅमेरामन कृष्णासह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.